पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, NDRF, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. 23-24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी 244 नागरिकांची सुरक्षित सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली. तरीही गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीपात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातल्या सायखेडा आणि चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलंय. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम आहे. धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि त्या ठळक बातम्या पुन्हा एकदा.